ओडिशातील कापडावरचं नक्षीकाम, उत्तराखंड, झारखंड, सिक्कीमच्या आकर्षक वस्तू, बांबूच्या वस्तू, कलकत्ता साड्या, ज्यूटच्या वस्तू, तर दुसरीकडे हुरड्याचे गरमागरम थालीपीठ, मांडे किंवा अस्सल कोकणी कोंबडी वडे. एकाच छताखाली इतक्या सगळ्या गोष्टी महालक्ष्मी सरसमध्येच पाहायला मिळतात. यावर्षी तर तरुणाईलाही सरसनं भुरळ घातली आहे. मुंबईत दरवर्षी भरणाऱ्या महालक्ष्मी सरसची ख्याती महाराष्ट्रासह देशभरात पसरली आहे. म्हणूनच या काळात बाहेर राहणारे मुंबईत असल्यास सरसला नक्कीच भेट देतात. त्यापैकीच एक दळवी हे दाम्पत्य. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले स्वामीदास दळवी जानेवारी दरम्यान मुंबईत आले की हमखास सरसला भेट देतात. आम्ही ऑस्ट्रेलियावरून आल्यामुळे ही आमची मेमरी होते. ही ट्रिप, प्रत्येक ट्रिप ही मेमरीज होते. सो त्याच्यासाठी आम्ही सेल्फी काढून वी विश टू जस्ट keep that in memories, you know, it goes on to her. तुलाच पिक्चर काढतोय तुझ्यासाठी, म्हणून तुला माहिती आहे तुला काय आवडते की काय, आणि मेमरीज पण आहेत. आसावरी दळवी ह्याही मूळच्या मुंबईच्याच, मात्र परदेशात राहून हौस मौज तितकीशी करता येत नाही. म्हणूनच की काय सरसमध्ये त्या जमके शॉपिंग करतात. येऊन बेसिकली मी एथनिक दागिने बघते आणि जे मला खूप आवडतात आणि ते मी जनरली बाय करते इथे. तेच मी घेतले. आणि ऑफकोर्स खाणं तर हायलाईट आहेच या एक्झिबिशनचा. सरसमध्ये दिवसभर एन्जॉय केल्यानंतर एक सेल्फी तो बनत आहे. सेल्फी काढण्यात आजचे कॉलेज गोईंग विद्यार्थीनीही कमी नाहीत. कधी तामिळनाडूच्या सिल्की साड्यांजवळ तर कधी पंजाबच्या फुलकारी सोबत सेल्फी. असे कलरफुल लोकेशन्स तरुणाईसाठी सेल्फी पॉइंट बनलेत. काय नवीन नवीन जॅकेट, शर्ट, टी शर्ट्स, चप्पल वगैरे खूप काय काय व्हरायटीज आहेत. खायला पण खूप काय काय. तर हिंगोली हिचं गाव हिंगोली आहे ना, तर तिच्या गावचे आले तिथे स्टॉल मांडायला. तर आम्ही त्यांच्याकडे वगैरे जाऊन बघितलं. वेगवेगळ्या व्हरायटीजचे कपडे आहेत वगैरे, त्याच्यासोबत फोटोज काढले. आणि इथे आम्ही खूप जास्त ठिकाणी बघितलं की तिथे वारली पेंटिंगचे वगैरे मोठमोठे फ्रेम्स आहे, त्याच्या मागे वगैरे फोटो काढले. रंगबिरंगी या स्टॉलमधून पनवेलचा चित्रकार शिवा वाणेवाडीकर साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतो. मिनिटात हुबेहूब चित्र रेखाटून घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच गर्दी इथं पाहायला मिळते. माझी इच्छा होती मला ड्रॉइंग करायचं आणि दुसऱ्यांनी काढायचं आणि माझ्या आईबाबांना दाखवायचं. म्हणून मी आईला बोललं माझ्या की ड्रॉइंग दाखवायला. मस्त वाटतंय. आता आई बाबा तर खुशच होणार. 2006 पासून आहे. लँडस्केप पेंटिंग एक माझा विषय आहे आणि हा स्केचिंग. चारकोलमध्ये पेंटिंग पण करतो मी. मग पेंटिंग मी एक्झिबिशन एक करतो माझे पेंटिंग स्वतःचे, आणि हे स्केचमधून ते चालतं माझं. हे मिनिमम 20 मिनटामध्ये होतं. डिटेल वर्क करतो. चारकोल आणि चारकोल स्टिक, वेगवेगळ्या कंपनीचे चांगले पेन्सिल आहेत, त्या माध्यमातून करतो ते. स्टॉलचा फेरफटका मारून झाला की सगळ्यांचेच पाय वळतात ते फूड स्टॉलकडे. महालक्ष्मी सरसमध्ये खऱ्या अर्थानं काही सरस असेल तर ते म्हणजे इथला हा फूड स्टॉल. या फूड स्टॉलमध्ये व्हेज नॉनव्हेज अस्सल गावरान जेवण तर मिळतंच, पण या अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुणाई यावेळी इथे आली आहे. विदर्भ मराठवाड्यातलं गावरान चिकन, कोकणातले सगोती वडे, सोलकढी अशा पदार्थांबरोबरच झुणका भाकरी, थंडगार ताक, पुरणपोळी ही तर सरसची खासियत. वर्षानुवर्ष फक्त अस्सल गावरान जेवणासाठी काही खवय्ये येतात. खाण्यासाठीच, ॲक्च्युली खाण्यासाठीच येतो इकडे. म्हणजे शॉपिंग पण असतं, पण हे सगळं नॉनव्हेज आणि ते, आणि पर्टिक्युलर काही स्टॉल्स आहेत. मग ते त्यांनी नंबर पण घेतलेला आहे. तर दरवर्षी ते आले की फोन करतात की आता कधी खायला येणार. मग आता 2दा आलो, सॅटर्डे संडे पण आलो आणि आज परत आलो आहे. चिकन थाळी घेतो, त्याच्यात चिकनचा रस्सा असतो आणि सोलकढी, या 2 गोष्टी. आणि राजस्थानी स्टॉलवर मूग दाल हलवा, या 2 गोष्टी आमच्या फेवरेट आहेत. मॉलच्या जमान्यात आजही सरसचा पाहुणचार अनुभवण्यासाठी
मोठ्या संख्येनं मुंबईकर येतात आणि त्यातही तरुणांची संख्या वाढते. हेच सरसचं खरं यश मानायला हवं. कॅमेरामन राकेश नेरुरकरसह श्वेता जोशी, साम टीव्ही, मुंबई.